महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा. पुढचे 72 तास अत्यंत धोक्याचे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अचानक बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने दोन विशाल कमी दाबाचे पट्टे सरकले असून ज्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे. आतापर्यंतची ही सगळ्यात डेंजर परिस्थिती होणार असून ज्यामुळे सरकारचे आता मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहेत. मुंबई मंत्रालयाकडून मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहेत, कारण की गेल्या 25 वर्षात जे घडलं नव्हतं त्यापेक्षा भयानक घटना आता घडणार आहे. हे दोन महाकाय कमी दाबाचे पट्टे एकमेकावर आदळणार असून भर पावसाळ्यात 5-5 किलोच्या गारांचा पाऊस होत आहे. होय, आज सकाळीच अनेक ठिकाणी अंधार पडला होता. जेव्हा एक शेतकरी त्याच्या शेतात गेला तेव्हा अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक 5 किलोची एक गार खाली पडली आणि त्यानंतर तिथून तो पळाला. पण अक्षरशः भयानक गारांचा पाऊस सुरू झालाय. व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जळगावमध्ये वीज पडून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. वातावरण पूर्णतः बदललं आहे. त्यामुळे सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीतून संपूर्ण राज्यासाठी एक हाय अलर्ट जारी केलाय. कारण की पहिल्यांदाच दोन्ही बाजूने दोन कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्राच्या दिशेने धडकू लागलेत. त्यामुळे सरकारने, मुख्यमंत्र्यांनी तसेच हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक तातडीची बैठक घेतली आणि त्याच माध्यमातून 5 महत्त्वाच्या सूचना संपूर्ण राज्यासाठी देण्यात आल्यात. खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः 20 धोकेदायक जिल्ह्यांची नावं सांगितली आहे. त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू झालाय. कुठे कमी पडतोय तर कुठे जास्त. आता कदाचित लोक म्हणतील की कुठे एवढा पाऊस झालाय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज सकाळी 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये असा विजांचा तांडव झालाय की ज्यामुळे अक्षरशः घरांची छपरं फुटलीत. तर एका जिल्ह्यामध्ये भयानक गारपीट झाली. 5 किलोची एक गार पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भर पावसाळ्यात कधीच गारा पडत नाही, पण एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक एक गार पडली आणि यावेळेस वातावरण पूर्णतः बदलून गेलं. पावसाच्या पाण्याच्या थेंबाऐवजी गारांचे गोळे पडू लागलेत. आज सकाळी जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये वातावरण पूर्णतः बदललेलं आहे. काही गावांमध्ये विजा पडून मोठ्या दुर्घटना घडल्याचे व्हिडिओ सध्या टीव्हीला दाखवले जात आहेत. काल रात्री बऱ्याच घटना घडल्या होत्या, पण काल आणि आज सकाळी जे घडलं तो फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर आतापासून सुरू होतोय. त्यामुळे पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 20 जिल्ह्यांची भयानक यादी देण्यात आली. यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांसाठी 5 जीव वाचवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पहा, महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लागू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा या 20 जिल्ह्याच्या यादीत जर आला तर तुम्ही आता सावध होऊन जा. या 20 जिल्ह्यात हाहाकार उडणार आहे. पण आज रात्री 12 वाजल्यापासून उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपलं अकराळ विक्राळ रूप दाखवणार आहे. आज साधारणपणे संध्याकाळच्या वेळी हवामान हळूहळू बदल व्हायला सुरुवात होईल. हा बदल इतका वेगानं असेल की एका सेकंदात निरभ्र असणारा आकाश काळघट्ट पडेल. त्यानंतर सुरुवातीला पाण्याचे थेंब टपकतील आणि पुढील 3च मिनिटाच्या आत थेट गारांचे गोळे कोसळू लागतील आणि मग पाठमागून येईल तो अंगावर काटा आणणारा सोसाट्याचा वादळी वारा. कारण की दोन्ही बाजूने म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्यातून दोन्ही कमी दाब आता एकमेकावर घासणार आहेत आणि ही परिस्थिती आज तिचं भयानक रूप दाखवणार आहे. काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकल्या असतील, पाऊस झाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की काही नाही झालं, तर आता गुपचूप आज रात्री अलर्ट राहा. 5 नियमांचं पालन सगळ्यांना करायला सांगितले, कारण की आजचा धोका फार मोठा आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे. या संकटामुळे राज्याच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असा कडक हाय अलर्ट जारी केलाय. बघा, आतापर्यंत कसं व्हायचं, कधी एखाद्या समुद्रात कमी दाब तयार व्हायचा तर कधी दुसऱ्या समुद्रात व्हायचा, पण दोन्ही समुद्रात एकाच वेळी असं संकट कधी आलं नव्हतं. आज ते घडलंय आणि तो कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं सरकतोय. तो थेट आता धडकणार आहे. त्यामुळे 3 वेगवेगळ्या टप्प्यात महाराष्ट्राला मोठा धोका निर्माण झालाय. आता ते 20 जिल्हे कोणते आहेत जिथे सगळ्यात जास्त संकट आहे? उरलेल्या 16 जिल्ह्यात लोकांनी काय काळजी घ्यायची? पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे येतात? दुसऱ्या टप्प्यात कोणते येतात? तिसऱ्या टप्प्यात कोणते येतात? हे नीट समजून घ्या. प्रत्येक 3 तासानंतर हे टप्पे बदलत जाणार आहेत. आज मध्यरात्रीचा जो तिसरा टप्पा आहे तो सगळ्यात जास्त डेंजर आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही लगेच माहिती नीट बघा. साधारणपणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 ते 8 जिल्हे येतात. या भागात सुरुवातीला हलका फुलका पाऊस पडू शकतो, पण दुसरा टप्पा जो आहे तो खूप भयानक आहे. तो रात्री 9 ते 11च्या दरम्यान चालू होईल आणि या 9 ते 11च्या मधल्या टप्प्यात जे जिल्हे येतील तिथे अंगावर धडकी भरवणारी मोठी गारपीट होणार. यानंतरचा तो तिसरा टप्पा रात्री 12 वाजल्यापासून थेट उद्या दुपारपर्यंत लागू होणार. या टप्प्यात जर तुमचा जिल्हा आला तर देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात करा.
कारण की या टप्प्यामध्ये निसर्गाची भयानक दाणादाण उडणार. त्यामुळे या जिल्ह्यांची प्रत्येक टप्प्यानुसार यादी आता समोर आली. पुढच्या 24 तासात कोणत्या टप्प्यात कोणते जिल्हे असतील याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. आज रात्री सगळ्यांनी जागा आणि सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने पहिल्यांदा दिलाय, ज्यामुळे या 5 सूचना तुम्हाला पाळाव्या लागतील. प्रत्येक जिल्ह्यांची यादी आपण पाहतोय. त्या सूचना काय आहेत, सरकारने कोणती खबरदारी घ्यायला सांगितली, काय काळजी घ्यायची, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. हा व्हिडिओ जर अर्धवट बंद केला तर तुमची खूप मोठी पंचायत होऊ शकते, कारण की ही जी माहिती आहे ती थेट हवामान खात्याने आणि सरकारने अधिकृतपणे दिली. तुम्ही सकाळी स्वतःच्या मोबाईलवर देखील मेसेज पाहिला असेल. काय काळजी घ्यायची, तुमचा जिल्हा यादीत आहे का, काय खबरदारी घ्यायची, हे सगळं पुढच्या 20 सेकंदात तुम्हाला सांगणार. व्हिडिओ आता फक्त 20 सेकंदाचा उरला आहे. हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होईल. बघा, आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर एक भयानक संकट कोसळणार आहे. सकाळपासून गारपट्टीनं धुमाकूळ घातलाय. 3 टप्प्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत 20 जिल्ह्यात हाहाकार मांडणार. पहा, ही काही साधी सुधी गारपीट किंवा पावसाची बातमी नाहीये. हा साक्षात निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे. जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हातातोंडाशी आलेलं सगळं नुकसान होऊ शकतं. कारण की अवघ्या 5 मिनिटापूर्वी सॅटेलाइटवरून जे फोटो समोर आलेत ते पाहून हवामान तज्ज्ञांची झोप उडाली. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की बाहेर तर मस्त ऊन पडले किंवा आकाश एकदम मोकळा आहे, मग धोका कुठे? पण एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा की हीच ती वादळापूर्वीची शांतता असते. जेव्हा एखादा ढग फुटतो तेव्हा सगळं काही इतक्या वेगानं बदलतं की लोकांना सावरायला 1 सेकंद सुद्धा मिळत नाही. बघता बघता आभाळ काळं होतं, सोसाट्याचा वारा सुटतो, अचानक गारांचा मारा सुरू होतो. इतकी मोठी गारपीट होती की काही क्षणात अख्खं हिरवं शेत पांढरं फटक पडून जातं. निसर्गाचा पहिला तडाखा कोणाचं घर उद्ध्वस्त करणार? पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी किती भयानक असतील हे आपण पाहणार आहोत. स्क्रीनवर नजर हटू न देता जिल्ह्याची यादी लक्षपूर्वक ऐका. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धोक्याचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर मराठवाड्यातला दुसरा जिल्हा आहे पहा, जालना जिल्हा. इथे देखील अति तीव्र पावसाचा धोका. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये देखील तीव्रता वाढणार असून धाराशिवमध्ये हाहाकार उडणार आहे. त्यानंतर लातूर आणि परभणीमध्ये वादळी वारा, विजांचा तांडव आणि गारांमुळे उभी पीक मातीमोल होतील. शेतकऱ्यांसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. त्यानंतर इकडे विदर्भातले जर जिल्हे बघायला गेलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये मोठी हानी होऊ शकते. त्यानंतर अकोला, अमरावती, त्यानंतर वाशिम मध्ये प्रचंड उकाडा आणि गार हवेमुळे वातावरण बदलणार आहे आणि त्यानंतर महाभयंकर पूर येणार आहे. तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर अहिल्यानगर, सोलापूरच्या भागात गारपिटीचं दुष्टचक्र जे आहे ते दाणादाण उडवणार. संपूर्ण महाराष्ट्र एका सेकंदाचीही हलगर्जीपणा जर केला तर विनाशाला आमंत्रण देऊ शकते. म्हणून आत्ता सावध राहा, अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहे. आता हा अंदाज अतिशय धोकेदायक आहे, त्यामुळे हा अंदाज तुम्ही सगळ्यांना पाठवा. कारण की व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुमच्याकडे गारांचा पाऊस झालाय का किंवा कोणत्या प्रकारचा पाऊस सुरू आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता नक्की जिल्ह्याचं नाव लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.